बाळा, हा योगायोग नाही. आज तू इथे आलेला आहेस कारण माझी ही हाक तुझ्यासाठीच होती. खूप दिवसांपासून तू ज्या चिंतेत जळतो आहेस त्या प्रत्येक वेदनेची जाणीव मला आहे. तू विचार करतोस ना की स्वामी, माझ्याच नशिबात हे का? पण लक्षात ठेव, जेव्हा एखादा पक्षी आपल्या पिलाला घरट्यातून बाहेर ढकलतो तेव्हा तो त्याला आकाशात भरारी घ्यायला शिकवत असतो. जोपर्यंत तू तुझ्या जुन्या दुःखद विचारांच्या घरट्यात अडकून राहशील तोपर्यंत तुला तुझी ताकद समजणार नाही. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण तुला उंच भरारी घेण्यासाठी तयार करत आहे. तू जगाकडे बघतोस आणि लोकांच्या बोलण्याने दुखावला जातोस, पण तू विसरतोस की तुझा ताबा लोकांच्या हातात नाही तर माझ्या हातात आहे. जेव्हा जग तुझे सर्व दरवाजे बंद करतं तेव्हा मी तुझ्यासाठी त्याहून मोठा रस्ता उघडत असतो. तुला काय वाटतं, तू खरंच एकटा आहेस? जेव्हा तू रडत असतोस तेव्हा मी तुझ्या अगदी जवळ असतो. तुझ्या पाठीवर असलेला तो अदृश्य हात माझाच आहे. मी तुला कधीच पडू देणार नाही. फक्त तुझा विश्वास डळमळीत होऊ देऊ नकोस. बाळा, आयुष्यात सबुरी ठेवायला शिक. पक्षी कधीच उद्याच्या अन्नाची काळजी करत नाहीत, कारण त्यांना माहिती आहे की देणारा समर्थ आहे. झाडाला पाणी घातल्याबरोबर लगेच फळं येत नाहीत, त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहावी लागते. तुझ्या कष्टाचं फळ मी राखून ठेवलं आहे, जे तुला योग्य वेळी नक्कीच मिळेल. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. जो तुला त्रास देतोय त्याचा हिशोब मी स्वतः बघून घेईन. तुझ्या आयुष्यातील अंधार दूर करण्याची जबाबदारी आता माझी आहे. तू माझा आहेस आणि मी सदैव तुझाच आहे. आता डोळ्यांतील पाणी पुस आणि एक नवीन उत्साहाने सुरुवात कर. तुझा रक्षक मी स्वतः आहे, मग तुला भीती कशाची? लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझं कल्याण नक्की होईल, हा माझा तुला शब्द आहे. माझी ही सावली तुझ्यावर सदैव राहावी असं वाटत असेल तर कमेंट्समध्ये स्वामी माझा हात कधीच सोडू नका असं लिही. पाहूया आज किती मुलं आपल्या स्वामींना मनापासून हाक मारतात. श्री स्वामी समर्थ.